मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। महाराष्ट्रभर 24 तारखेपासून आंदोलन करण्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची ही सगळी पत्रकार परिषद झाली, नवीन आंदोलनाची घोषणा केली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांच्या सोबत असणारे अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते आरोप इतके गंभीर होते की त्यानंतर जरांगे पाटील यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि अजय महाराजांना त्याचे उत्तर द्यावे लागले। अजय बारसकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांना कधी काळी समर्थन देणाऱ्या, त्यांच्यासाठी संपूर्ण भूमिका मांडणाऱ्या, त्यांच्यासाठी सगळं बोलणाऱ्या संगीताताई वानखेडे ज्या आहेत त्या आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उतरलेल्या आहेत। ज्या आंदोलनाला इतक्या दिवस साथ देत होत्या, आंदोलनासाठी झटत होत्या, लढत होत्या, अचानक असं काय झालं की ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधक बनल्या। माझ्यासोबत स्वतः संगीताताई वानखेडे आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि मराठा आंदोलनामध्ये, मराठा आरक्षणासाठी ज्या काही लढाया झाल्या, ज्या काही आंदोलनं झाली त्यामध्ये त्या सहभागी होत्या। स्वतः संगीताताईंकडेच मला जायचं आहे। ताई, सुरुवातीला मला तुमची ओळख करून द्या की तुम्ही मराठा आरक्षण या विषयावर किती दिवसांपासून लढता? नमस्कार, मी संगीताताई वानखेडे। मी जवळजवळ जसा हा कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला आणि तेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा उदयास आला। मूक मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, त्यानंतरही ज्या काही छोटे मोठे आंदोलन असतील, अगदी मी प्रत्येक आंदोलनामध्ये जातीने मी हजर राहिले की नाही, माझ्या समाजाचं कुठेतरी वाटोळ झालेलं आहे, माझ्या समाजाला न्याय मिळायला हवा, म्हणून मी अगदी स्वतः ग्राउंड लेवलला उतरून मी काम करत होते। अगदी गेल्या 6-7 वर्षापासून या लढ्यामध्ये मी सामील आहे आणि त्याही वेळेला मी अगदी प्रामाणिकपणे माझी भूमिका जी होती ती मांडत होते, समाजासाठी झगडत होते, लढत होते आणि आजही माझी भूमिका तीच आहे। आजही माझी भूमिका तीच आहे, त्यामध्ये कुठेही मी बदल केलेला नाही। ज्या वेळेला बाबा मूक मोर्चा चालू झाला, त्यानंतर ठोक मोर्चा चालू झाला, ज्या वेळेला आपल्याला पहिलं आरक्षण देण्यात आलं त्याच्यानंतर ते कोर्टामध्ये टिकलं नाही, त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला योगेश केदाराने ओबीसी मधनं वनवास यात्रा चालू केली की ओबीसी मधनं 50% आत आम्हाला आरक्षण देण्यात यावं, त्याही वेळेला मी त्यांच्यासोबत होती। त्याही वेळेला काही लोकांनी त्यांचा विरोध केला, परंतु मी मात्र अगदी ठामपणे त्यांच्या बरोबर उभी होती। त्याही वेळेला मी अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत 9 ऑगस्टपर्यंत मी त्यांच्यासोबत होते तिथं। अगदी 9 ऑगस्टला ज्या वेळेला आझाद मैदानावर आंदोलन झालं त्या आंदोलनामध्येही मी सहभागी होते आणि त्यानंतर तिथेही काही न्याय मिळाला नाही। ज्या वेळेला जरांगेने अंतरावली सराटीमध्ये उपोषण चालू केलं, तिथे लाठीचार्ज झाला आणि अखंड महाराष्ट्रातनं जो उद्रेक बाहेर निघाला की साहजिक जो लाठीचार्ज झाला होता तो निषेधार्थच होता आणि तो खरंच चुकीचाच होता। त्यामुळं माझा समाज किंवा जो झालेला जी घटना होती ती अगदी चुकीची होती। या उद्देशाने मीही जर चळवळीचा एक भाग आहे, इतक्या वर्षापासून मी चळवळीत आहे, साहजिक आहे माझाही उद्रेक बाहेर निघेल आणि जरांगे सारखा इतका साधा सरळ माणूस समाजाला मिळतोय, लाभतोय म्हटल्यावर ना, कारण बरेच दलालही मराठा क्रांती मोर्चामध्ये येऊन गेले, त्यांनी आपली घरं भरली आहेत आणि त्यामुळं मीच याच्या अगोदर तरुणांना मी आव्हान करत होते। तुम्ही जर माझ्या फेसबुकच्या लाईव्ह बघितल्या तर मी मधी जर ही लोक तरुणांना भिरकवण्याचा किंवा तरुणांना फसवण्याचा कुठेतरी प्रयत्न करत होते, त्यावेळेला मी मुलांना आव्हान करायची, जाऊ नका, यांनी यांची घरं भरली आहेत, हे दलाल आहेत ना, यांनी समाज विकलाय, यांनी आंदोलनं मॅनेज केली आहे, हे तुम्हाला कुठेतरी 10-20 रुपये देत आहेत, तुमच्या तोंडाला पानं पुसतायत, तुमच्या भरोश्यावर इथं बंडला घेऊन येत आहेत, हे माझे बाईट आहेत। परंतु ज्या वेळेला जरांगे आलाय ना त्यावेळेला असं वाटलं, अरे खरंच कुणीतरी मराठ्यांचा मसीहा आलाय आता। एवढा साधा माणूस, एवढा गरीब, एवढा म्हणजे अगदी त्यांची भाषा शैली जर बघितली तर अगदी कुठल्याच गोष्टींमध्ये काय मिश्रण नव्हतं। ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उतरला। लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटील यांना समर्थन कसं दिलं आणि त्यानंतर नक्की काय घडलं? लाठीचार्ज झाल्यानंतर अगदी मी जे प्रसिद्ध आहे ते माझ्या लाईव्हच्या माध्यमातून आणि माझ्या वक्तव्यातनं की मी खरं बोलतेय, म्हणून माझं बोलणं लोकांना आवडतं आणि मिलियनमध्ये मला व्ह्यूज असतात, कारण मी खरं बोलतेय, खरं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते। त्यावेळेला मी माझी भूमिका निभवत होते। अगदी माझा भाऊ फार आजारी आहे, तरी सुद्धा मला वेळ मिळेल तशी मी त्यांची बाजू घेत होती। त्यानंतर ज्या वेळेला छगन भुजबळ त्यांना बोलायला लागला त्यावेळेला मला कितीतरी यांच्या कार्यकर्त्या, यांच्या जवळच्या टीमच्या लोकांची मला फोन यायला लागली। बरं, यांची लोक फोन कशावर करत होती? एकतर व्हॉट्सअप कॉल किंवा फेसबुक कॉल, ह्यांची लोक कॉलिंगवर बोलत नव्हती। हे असं का? मला माहित नाही,
मलाही कळत नव्हतं, पण मला वाटत होतं कदाचित नाही का सरकारचं काहीतरी असेल, ट्रॅक करत असतील त्यांचे नंबर किंवा काही नाही का असेल त्यांचं, म्हणून बाबा मी पण त्या गोष्टीला सहमत होते की सरकारचं चाललंय आंदोलन नाही का विस्कळीत करायचं किंवा हे पोस्टपोन करायचं, तर त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करत असेल म्हणून ही लोक हे वापरत असतील बाबा नाही का असं की व्हॉट्सअप कॉल किंवा फेसबुक कॉल. आणि मी उचलायचे त्यांचे आणि ते बोलायचे की नाही ताई तुम्ही बोललंच पाहिजे, समाजात तुमच्याशिवाय दुसरं कोणी बोलूच शकत नाहीये, तुमच्यासारखी भूमिका कोणी मांडू शकत नाहीये. आज ते एवढं गलिच्छ बोलतायत मनोज दादांना आणि मला पण वाटायचं खरंच राव असं एखाद्याला, एक मंत्री आहेत ते, मी त्यांना बोलले येस ते चुकलेलेच होते म्हणून मी त्याचं अजिबात हे करणार नाहीये, कुठेही दिलगिरी व्यक्त करणार नाही त्यांच्या बाबतीत की ते चुकले नाही, ते चुकलेच होते. त्यांची जी भाषा होती ते आमदार त्यांच्या भागापुरते मर्यादित आहेत, परंतु मंत्री आहेत आणि मंत्री अखंड महाराष्ट्राचे आहेत. मंत्री म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे कारण मी मतदान केलेले. मंत्री म्हणून मला बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला की तुम्ही शपथ घेता त्यावेळेला तुम्ही काय बोलताय, मी कुठल्याही जातीभेद करणार नाही, कुठलाही माझा तुझा करणार नाही हे म्हणून तुम्ही शपथ घेतलेली असताय. मी कुठलंच काही करणार नाही चुकीचं, मी समतेचा भाव आणेल, समतेने मी माझं जे मंत्रिपद आहे याला मी कुठेही बाबा एकाच्या बाजूने मी न्याय देणार नाही हे तुम्ही शपथ घेताना हे वाक्य बोललेले असतात. मग तुम्ही मराठ्यांची बाजू येते त्यावेळेला का बरं मराठ्यांच्या विरोधात जाता? तुम्हाला मराठ्यांनी मतदान केलेलं नाही का? तुम्हाला फक्त ओबीसीचे मतदान झालेलं आहे का? मग तुम्ही का एवढी प्रखरपणे भूमिका मांडा, तुम्ही तुमच्या लोकांसाठी मांडलीच पाहिजेत, पण त्याची पण पद्धत असते. तुम्ही त्या व्यक्तीला एवढं का बरं गलिच्छ बोलताय, हलकट वगैरे नाही का, तुझी लायकी काय किंवा काय, खूप घाण बोललेलं होतं. त्यावेळेला असा राग होता तो की आपल्या माणसाला बोललेला आहे, मनोज जरांगेला बोललेला, गरीब माणसाला, माझ्या त्यावेळेला गरीब साधा सरळ माणूस ह्याला बोललेला आहे हा. आणि मी माझ्या भाषेमध्ये त्यांना उत्तर दिलं, फेसबुक लाईव्ह घेतली. त्याच्यानंतर मला भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी इतकं ट्रोल करणं लावलं, सोशल मीडियावर तर केलंच, मला इतकं घाण बोलण्यात आलं. मला त्यांच्या महिलांनी मला धमक्या दिल्या, चपलेनी मारू तुला वगैरे वगैरे काय 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 काय. मी त्यालाही जुमानलं नाही की सोशल मीडियावर काय कुणी काही बोलतं मरू देत, परंतु त्यांच्या लोकांनी मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेत आणि मला फोन करायला लागलेत, व्हॉट्सअप कॉल. इतके गलिच्छ बोलायची ती लोक ना की फोन कट करेपर्यंत एवढे बोलून जायचे ना की तुझ्या मुलीचं सील तोडू, मी म्हणजे बोलू शकत नाही तुम्हाला, इतके घाण मला शब्द बोलत होती. आणि त्यावेळेला माझा भाऊ फार सिरियस होता, मला या लोकांना उत्तरं देण्यासाठी वेळ नव्हता माझ्याकडे. म्हणून मी काय केलं, जी लोक मला फोन करत होती ना मी त्यांना बोलले की तुम्ही फक्त मनोज दादांना बोला, 1 मिनिट बोला, फक्त अर्धा मिनिट, की संगीताताई वानखेडे यांना ट्रोल करू नका. हे बोलल्याच्या नंतर तिकडनं जे फोन करत होते तुम्हाला, जे काही कार्यकर्ते होते, त्यांनी ही गोष्ट मनोज जरांगे यांच्या कानावर घातली का? आणि मनोज जरांगे त्याच्यानंतर बोलले का किंवा तुमच्याशी त्यांनी संवाद साधला का? कारण तुम्ही त्यांच्यासाठी सगळी भूमिका घेत होतात, तुमच्यासाठी त्यांनी काही बोललं होतं? अजिबात नाही. ह्याच गोष्टीचं फार वाईट वाटलं की मी तुमच्या बाजूने, बघा मी मराठा समाजासाठी तर उभी होतेच, परंतु मी तुमच्यासाठी मी एवढी आक्रमक भूमिका घेऊन त्या व्यक्तीला बोलले होते. छगन भुजबळला मी का बोलले? मराठा समाजासाठी त्यांनी जो द्वेष त्याचा होता त्याच्यासाठी बोललेच, परंतु मी जे काय बाबा त्याच्यामध्ये चुकीचे शब्द त्याच्याबद्दल बोलले असेल ते तुमच्यासाठी मी बोलले होते. तुमच्यासाठी मी एवढा ओबीसी समाज माझ्या अंगावर ओढून घेतला होता. मग तुमचं काम होतं ना, मी सिंगल मदर आहे, तुम्हाला माहिती होतं. ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये सभा झाली, तुम्हाला सांगते, तुम्ही जर त्या सभेचं बघितलं ना, त्या सभेच्या जी जाहिरात त्यांची चालू होती त्या जाहिरातीला त्यांची लोक माझ्या क्लिप व्हायरल करत होते आणि त्याच्यावर देत होते यावंच लागतं. ज्या आझाद मैदानावर माझे भाषण झालेले होते त्या क्लिप माझ्या व्हायरल करत होते तुमची लोक. मग तुम्हाला संगीता वानखेडे माहिती नव्हती का कोण आहे? तुमची लोक माझ्या क्लिप कश काय, तुमच्या टीमची लोक माझ्या क्लिप कश काय व्हायरल करत होती आणि वर देत होते की त्याच्यावर म्हणजे तुमचे बॅनर असायचे, तुमचे हे असायचे की बाबा यावंच लागतं अंतरावली सराठीमध्ये. मग त्यावेळेला मनोज जरांगेच्या भाषणाच्या क्लिप का नाही व्हायरल केल्या? माझ्या काय केलं तुम्ही? अंतरावली सराठीमध्ये बोलवायचं होतं ना लोकांना, तुम्ही त्याच्या भाषणाच्या क्लिप व्हायरल करायच्या होत्या, माझ्या नव्हत्या करायच्या. माझ्या का तुम्ही व्हायरल केल्या? बरं, माझ्या इतकं घाण बोलल्यानंतर एकही शब्द या माणसाचा माझ्या बाजूने नाही. मी कोण आहे त्याच्यापेक्षा आहे ना, एक समाजातली मी स्त्री आहे आणि त्या स्त्रीला इतकं गलिच्छ बोललं जातं, म्हणून तरी माझ्या बाजूने बोलायचं होतं. अरे तुम्ही काय बोलताय, किती घाण. त्याच्या लेकींना मी रडतीये, मी विषाची बाटली घेऊन बसतीये, इतकं घाण मला ट्रोल करण्यात येत आहे. तुम्ही जर बघितलं तर मी विषाची बाटली घेतलेली होती. अक्षरशः उदयनराजे भोसले यांच्या पीएचा मला फोन होता की ताई टेन्शन घेऊ नका, मी राजांशी उद्या तुमची भेट घालून देतो, पण तुम्ही असं काही पाऊल उचलू नका. समाजातल्या तळागाळातल्या लोकांचे मला फोन की तुम्ही हा चुकीचं पाऊल उचलायचं नाही ताई, अजिबात नाही. तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे, समाजाला तुमची गरज आहे, तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला हवंय. जाऊ द्या, जे झालं ते झालं. परंतु हा माणूस बरं ज्या लोक मला सांगत होते ना त्यांना मी कॉल केलेत की तुम्ही सांगा आता त्यांना बोलायला, 1 मिनिट बोलायला सांगा. तर तो माणूस बोलतोय त्या लोकांना, त्यातल्याच एकाने मला सांगितलं. मग कोण माणूस म्हणजे तुम्ही नाव घेऊन बोला? नाही, काय होतं माहिती का, नाव घेऊन बोललं ना ही लोक ट्रोल करतात.
मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की प्रत्येकामध्ये संगीता वानखेडे एवढी किंवा बारसकर महाराज एवढी शक्ती नाहीये ना. आज त्यांना किती ट्रोल करण्यात येते सांगा ना मला त्या महाराजांना. काय शिवाय ही आपली संस्कृती आहे? मला सांगा ना, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काय गलिच्छ बोलण्यात येते. एक महिला बोललीये की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या. बरोबर बोलली ती, काय चुकीचं बोललीये? त्यांचं कुठली तरी महिला आहे, तिचं बाईट आहे बघा, एक शॉर्ट तिची रील्स ती व्हायरल होतीये. हा, की बाबा त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. तर त्या बाईला माझ्याकडं स्क्रीनशॉट मारून ठेवलाय मी, बघा शिव्या काय त्या बाईला. एवढं घाण तुम्ही बोलताय. अरे तुम्ही कुठल्या राज्यात राहताय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतात, ज्यांनी फक्त स्त्रियांची अब्रू वाचवण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली. त्यांच्या राज्यामध्ये कुठल्याच जाती धर्माची स्त्री ही, प्रत्येक जाती धर्माची स्त्री सुरक्षित होती. असुरक्षित कुणीच नव्हतं. मुघलांच्या जरी स्त्रिया असतील ना तरी त्या सुरक्षित होत्या. आणि आज तुम्हीच तुमच्या महिलांचे कपडे काढताय. नक्कीच ताई, तुमचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण आपण मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो की ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं तर त्यावेळेस त्यांची रिॲक्शन काय होती? ज्या वेळेला त्यांना सांगितलं त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची रिॲक्शन ही होती. त्यांच्या मला माणसांनी प्रामाणिकपणे सांगितलं, ताई मी त्यांना बोलायला लावतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला नंबर सुद्धा पाठवला एका जणांनी की यांना तुम्ही बोला. मी त्यांना पण बोलले, त्यांचा फार जवळचा माणूस तो. मी तुम्हाला नंबर पण देते माझं झाल्यानंतर, आणि तुम्ही चेक पण करू शकता की मी फोन केला होता का नव्हता. तुम्ही त्यांना विचारू सुद्धा शकतात. मनोज जरांगेचा फार जवळचा माणूस तो. तर तो म्हटला, ताई मी सांगतो त्यांना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेळेला भूमिका मांडली मनोज जरांगे समोर की बाबा त्या ताईला घाण बोलण्यात येतं, तुम्ही काहीतरी बोला, त्यावेळेला या माणसाची रिॲक्शन अशी होती, मी त्यांना सांगितलं नाही माझ्या बाबतीत बोलायला. मी काय म्हटलं नाही त्या बाईला बोल म्हणून, माझी बाजू घे. त्यावेळेला मला एका जवळच्या कार्यकर्त्याने सांगितलं, ताई बोलू नका. तुम्हाला त्या माणसाचा परत फोन आला का ज्याला तुम्ही फोन केला होता? म्हटलं नाही आला दादा. म्हटले त्याचं कारण हा माणूस त्याला असं बोललाय. मला माझं आरक्षण महत्वाचं आहे. ती भूमिका मी कुणाच्याच बाबतीत बोलायला रिकामा नाही. ज्याला वाटण त्याने मला सपोर्ट करा. मी काय कुणाला म्हणत नाही मला सपोर्ट करा म्हणून. हे त्या माणसाचे शब्द होते. ते जे 10-12 माणसांची टीम असायची ना त्यांच्यामध्ये, ह्याचे शब्द होते हे. त्यानंतर मला कॉल आला आणि सांगण्यात आले की ताई शांत बसा. हा माणूस कुणालाच मदत करत नाही. जे माणसं त्यांच्या बाजूने बोलतायत कुणाची बाजू घेत नाही. मग त्यांनी मला सगळं सांगितलंय. आणि मग माझ्या पण काही गोष्टी लक्षात आल्या. अरे सगळं सांगितलंय म्हणजे काय काय सांगितलं? त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त प्रामुख्याने ना काही गोष्टी लक्षात घ्या ताई. मी पण भरकटलो होतो. प्रामुख्याने तुम्ही हे लक्षात घ्या. ही ताई तुम्ही पूर्ण करण्याच्या आधी मला सांगा की ही जी व्यक्ती तुम्हाला सांगत होती, आता तुम्ही म्हणालात की त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही, पण ही जी व्यक्ती होती ती त्यांच्या टीम मध्ये होती का त्यांच्या सोबत होती? बिलकुल टीम मध्ये पण होती, सोबत पण होती सर. टीम मध्ये पण होती आणि सोबतही होती. त्या व्यक्तीने मला हे सगळं सांगितलं की ताई तुम्ही काही गोष्टी, तुम्ही समंजस आहात, तुम्ही काही गोष्टी फक्त लक्षात घ्या. काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की बाबा का म्हणजे काही पक्षांच्याच नेत्यांना का बरं गावामध्ये गावबंदी आहे, काही पक्षांच्या नेत्यांना येऊ देतात, त्यांचे कार्यक्रम होऊ देतात. हे तुम्ही, आणि मग मी त्याच्यावर खरंच ना विचार करायला लागले की सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गावबंदी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना येऊ देतात. बरं, ज्या वेळेला आंतरावली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, सर्व अगदी राज ठाकरेपासून सगळे गेले, सर्व पक्षाचे, बच्चू कडू असतील, सर्व पार पडळकर सुद्धा गेले होते, सर्वच लोक गेले होते तिथं. त्यावेळेला कुणालाच या बाबांनी म्हणजे एवढा प्रतिसाद दिला नाही जेवढा शरद पवार गेल्यावर. नाही का बाबा साहेब काय एनर्जी तुमची. पण ह्या गोष्टी सगळ्या प्रामुख्याने लक्षात यायला. अरे खरं. बरं, सभा तुमच्या लाखोच्या करोडोच्या संख्येने होत आहेत. एक सांगते तुम्हाला दादा, मी प्रामाणिकपणे, माझा मराठा किती पुढारलेला असू दे पण मराठा पिळलेला पण तेवढाच आहे. कारण त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फार गैरफायदा घेतलेला आहे. म्हणून तो आता कुठं पैसे ना उधळत नाही. नाही तो 1 रुपया पण देत नाही. 4 वेळा विचार करतो तो देताना. ह्यांच्या सभेला कुठं द्यावं, यांनी ना द्यावा हिशोब, कुणाकडनं किती पैसे घेतले, कसे घेतले ना द्यावं. आणि त्यांनी कुठून दिलेत ते. ह्यांच्या सभा, ते शेतातलं जे काय उपटून फेकलं तिथं सभा झाल्यात, त्यांना काय दिलं. होईल दादा, सगळं बाहेर येईल, हळूहळू सगळं यायला लागलं आणि येणार. खोटं जास्त दिवस आहे ना लपून राहत नसतं, एवढं लक्षात ठेवा. खोट्याची चादर आहे ना तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडे पडतात. तसा हात जरांगे, ही खोट्याची चादर यांनी घेतलेली आहे, त्याचं तोंड उघडं पडतंय, 100% पडणार. आणखी सगळ्यात अगोदर विरोध करायला मी सुरुवात केली होती त्याला, कारण या गोष्टींना मी भोगले. मी ज्या दिवशी मला इतकं गलिच्छ बोलण्यात आलं, मी तळतळून बोलते, रडून बोलते की माझी बाजू घ्या. तुम्ही एक शब्द बोला फक्त मीडियाला, बोला तुम्ही मीडिया पुढे की संगीताताई वानखेडे एकटी नाहीये, तुम्ही तिला त्रास देऊ नका, तुम्ही तिला फोन करू नका, जे काय असेल ते कायदेशीर बाबी आपण करूया.
त्या महिलेला तुम्ही छळू नका, या माणसाला वेळ नाही, परंतु याच्या पोराला भेटायला जायला वेळ आहे याला. बघा ना, मुलगा आजारी आहे म्हणे. म्हणजे काय माहिती का, समाजाला इमोशनल करण्याचे ना सगळे हातगंडे त्यांनी वापरले. समाज कसा येडा आहे समाज, मराठा समाज, त्याला असं वाटतं नाही का बरोबर इमोशनल होतो. त्याच्यानंतर काही ते ज्या वेळेला कोपर्डीच्या ताईवर ज्या नराधमांनी अत्याचार केला होता त्यांच्यावर हल्ला करणारी त्याही मुलांचं काही मी बाईट बघितलं, मग लक्षात आलं अरे येडं बनकी पेडा खाराय. नाही 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 नाही, हे आपल्याला येडं बनवलं यांनी. आणि आता माझ्या समाजाची दिशाभूल यांनी जी करणं लावली ते याचा चेहरा उघडा करणं फार गरजेचं आहे. आणि मग मी विरोधात भूमिका घेतली. अहो ते याचे ना ओबीसीचे कार्यकर्ते तरी मला कमी बोलले असतील, इतके गलिच्छ बोलतायत दादा हे छत्रपती. आणि याला छत्रपती म्हणतात. छत्रपती तर लांबची गोष्ट हो, त्यांच्या मावळ्याचा म पण नाही याच्यामध्ये, त्याच्या मावळ्याचा म सुद्धा नाहीये. माझ्या छत्रपतींनी आया बहिणींची पुन्हा एकदा सांगते तुम्हाला सुरक्षा केली. सुभेदारांची सून कमी सुंदर नव्हती, देखणी नव्हती, तिला आई म्हणून संबोधलं. मुसलमानांच्या स्त्रिया ज्या वेळेला छत्रपतींच्या राज्यातनं जात होत्या ना त्यावेळेला त्या अगदी निडरपणे तिथनं जायच्या, कारण म्हणजे ए शिवबाग का राज्य है, ह्या पे कोई भी स्त्री है ना कपडे नाही उतारे जाएंगे उसकी. एवढा विश्वास त्या मुसलमानांच्या स्त्रियांना सुद्धा होता माझ्या छत्रपतींवर. आणि तुम्ही त्यांचं नाव घेऊन राजकारण तुम्ही पण करायला लागलेत. समाज कुठंतरी तुम्हाला समाजाने स्वीकारलं होतं की आम्हाला एक निर्मळ नेतृत्व भेटलं, स्वच्छ नेतृत्व भेटलं, परंतु त्या नेतृत्वाने एवढा मोठा घात केला. आणि हे फक्त मी आजी तुम्हाला कितीही शिव्या देऊ द्या, मला माहिती आहे सगळे शिव्या देणारे राष्ट्रवादी गटातले असणार आहे शरद पवाराच्या. माझे मराठे करणारच नाही, जे जातीवंत मराठे छत्रपतींना मानणारे मला माहिती, मला लय शिव्या देणार आहेत. आता पार तुला कोणी विकत घेतली, तुला पार घाण पार मला काय सांगायचं, तू मुख्यमंत्र्यांनी विकत घेतली का किती पोते. अहो मी टेलर काम करते आणि माझा उदरनिर्वाह करते. माझ्या घरी कधी या तुम्ही चिंध्या दिसतील तुम्हाला, बाकी काही नाही. टेलर काम करून माझा उदरनिर्वाह करते मी. म्हणावं फक्त कुणी की बाबा आम्ही 1 रुपया देतो का, पैसे घेऊन काम करणारी संगीता वानखेडे नाही हो. समाजासाठी काहीतरी तळमळे अन्याय होईल तिथं मी विरोध करत असते, फक्त अन्याय देते प्रतिकार, हे माझं ब्रीदवाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी काम करते. परंतु मला कितीतरी वेळा तुम्हाला सांगते इतकं गलिच्छ बोलले जाते. हे मनोज जारंगेचा विरोध करते तेव्हापासून तर मी सांगू शकत नाही तुम्हाला, इतकं ट्रोल केलं जातंय मला. अक्षरशः माझ्या लेखी मी तुम्हाला खोटं सांगत नाही दादा की झोपत नाहीत होत्या की ही काही करेल का. एक 13वीला आहे, एक 11वीला आहे, त्यांना कळतंय. सोशल मीडिया ज्या वेळेला त्या बघतात ना इतकं घाण बोलण्यात येतं मला, इतकं घाण. हे कुणाकडनं आहे? हे मनोज जरांगेचे कार्यकर्ते, सगळे मनोज जरांगेचे कार्य. तुम्ही कमेंट बघा दादा, कमेंट बघा तुम्ही. असं ना सुचत नाही, डोकं बंद पडते. ही संस्कृती आहे महाराष्ट्राची, ही संस्कृती आहे महाराजांची. महिलांना तुम्ही इतक्या घाण. ठीक आहे ना, नाही पटत तुम्हाला ना, तुम्ही बघू नका त्या बायकांचं, बघू नका, बोला तुम्ही. वाद कोणचा आहे, वैचारिक आहे ना, वैचारिक उत्तर द्या तुम्ही किती. आणि मग ज्या वेळेला मी घाण बोलते त्यावेळेला संगीता वानखेडे घाण. म्हणजे तुम्ही पुरुष मंडळी आहे, तुम्ही लायसन काढलेलं आहे का घाण बोलायचं? महिलेने बोलायचं नाही. मी छत्रपतींची वाघिणी, त्यांनी मला सांगितलेलं आहे. माझ्याकडे मी वारंवार सांगत असते, माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान पण आहे आणि भगवद्गीता पण आहे. माझ्या छत्रपतींची तलवार पण आहे आणि आंबेडकरांचा पेंड पण आहे. ज्या ज्या वेळेला वेळ येईल ना त्या वेळेला मी काढेल. या देशाला संविधान लागू झालेलं आहे. इथे हुकुमशाही चालणार नाही, मुघलशाही चालणार नाही, जी यांनी लावली आहे. जरांगेनी लावली मुघलशाही, जरांगेनी. कारण जरांगेला काय माहिती का, मुघलांनी केलेला कायदा मंजूर आहे त्याला. मुघलशाहीतला आहे ना तो कायदा, निजामशाहीचा. निजामशाहीच्या दस्तावेजमध्ये आढळून आला कुणबी, त्याला ते मान्य आहे. छत्रपतींचा कायदा त्याला मान्य नाही ना. त्याला काय करायचंय, तो निजामाची अवलाद आहे. मी सांगते आज तो मराठ्यांची अवलाद नाहीये, निजामाची अवलाद आहे. कारण त्याला काय आहे, निजामाचा कायदा त्याला मंजूर आहे. छत्रपतींचा कायदा त्याला मराठे म्हणून मंजूर नाहीये, बिलकुल नाहीये. हेही बऱ्याच वेळा बोललं जातं की बाबा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही. अरे माझे मराठे फार दिलदार होते, आमच्याकडे होतं ना, मग आमच्या ताटात आहे ना, आम्हाला नकोय, आम्हाला नकोय. यातले आमचे मराठे आहेत, ते ज्याला नसेल त्याला द्या. ह्याचं असं आहे ना की दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला द्या. अरे ओबीसी मधनं काय गरज, तुला भेटतंय ना, दिलंय ना 10%. याचा अट्टहास का, कशासाठी, कारण काय मला सांगा बरं. यांचं म्हणणं याच्या कार्यकर्त्याचं आणि याच्या टीमचं बरं का. आता यांचा जो कोण बोलविता धनी आहे, जो काही यांना चालवणार ज्याच्या हातात रिमोट आहे, आज यांनी सांगितलं बारसकर महाराजांनी की आंदोलन करायचं नव्हतं. काय ठरलेलं होतं की बाबा आम्ही मिटिंग करू आणि नंतर ठरवू आंदोलन कधी करायचं. हा बाबा मीडिया पुढे बोलायला गेला, डायरेक्ट घोषित करून दिला बसलोय मी आता आंदोलनाला. कारण त्याच्या अगोदर फोन आलेला होता, चेक करा ना याला कुणाचा फोन आला होता. तो हा कुणाच्या बोलण्यावर नाचतो ते बघा ना, कुणाचा तुंतू नाहीये.
हे मराठ्यांचं तुंतुन नाहीये, हे वेगळंच बियाणं आहे हे. नाही नाही नाही, मराठ्यांचा नाही हा. मराठ्यांचा असताना याने इतकं महिलांचा ऱ्हास होतोय आज इथं. महिलांना शाब्दिक रेप होत आहेत त्यांच्यावर. मला सांगा ना, शारीरिकच रेप होत असतात नाही, शाब्दिक रेप होत आहेत महिलांवर दररोज. ह्याच्यामुळं किती महिलांना ट्रोल करतायत मराठ्यांचे पुढं. का हा एका शब्दाने मला एकच म्हणायचं, हा का मीडिया समोर बोलत नाही की सगळ्यांना बोला पण महिलांना बोलायचं नाही. ही छत्रपती नीती बरं का दादा. छत्रपतींचं स्वराज्य काय म्हणतं, महिलांची आबरू काढायची नाही. तुला 30 मार खाणे ना, तुला कोण लागून, तुला खरंच डोक्यावरच घेतला असता आणखी मी. फक्त तू हाच शब्द बोलायचा होता, काही करा आपण कुठल्याच महिलेला चुकीचं बोलायचं नाही. याची आतापर्यंतची बाईटमध्ये आहे का हे बघितलंय का कोणी तुम्ही? ह्याच्या बाईटमध्ये हा शब्दच नाहीये. याच्या बाईटमध्ये हा शब्द आहे, जो माझा विरोध करा ना त्याला घोडाच लावा. हा द्या शिव्या. याची ऑर्डरी म्हणून ते पोरं आहेत ना असे महिलांना घाण बोलतात. नक्कीच तुम्ही हा गंभीर आरोप करतायत की मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यानंतर हे सगळं ट्रोल होतंय आणि ह्या सगळ्या तुम्हाला अशा पद्धतीने बोललं जातंय. त्यातील काही फोन तुम्हाला आले होते, काही लोकांची नावं तुम्हाला माहिती आहेत का जे त्यांच्या टीममध्ये होते आणि ज्यांनी तुम्हाला बोलले? त्यांच्या टीममध्ये होते ती लोक, मला माहिती आहेत ना, त्यांच्या टीममध्ये आहेत ते लोक. बिलकुल त्यांच्या सोबत काम करत होते. आता एक बारसकर फुटते ना हळूहळू सगळेच. ज्या वेळेला काय कमी पडतं त्यावेळेला बरोबर फुटतं. असं बारसकर काय कमी पडल्यामुळे फुटलेले नाहीयेत. बारसकरांना कुठंतरी नाही का तळतळ होती, हे चुकीचं घडतंय. ज्या शिव्या देण्यात आल्या, जी काय वागणूक होती बारसकर, अरे कुणालाही राग येईल असं या माणसाचं. मला सुद्धा त्या गोष्टीचा राग आलेला आहे. मला तुम्ही सांगा, आज ज्या वेळेला अंतरावली सराटीमध्ये पहिली सभा झाली त्यावेळेला करोडो मराठे आलेत दादा, बरोबर? कशासाठी आले तो? यांच्यासाठीच ना. परंतु यांची मुलगी ज्या वेळेला चक्कर येऊन पडली, यांची मुलगी चक्कर येऊन पडली ना, त्यावेळेला हा माणूस असा ढकलत होता डायरेक्ट लोकांना. मग ते लेकरं नव्हते का तुमचे फक्त भाषणात बोलण्यापुरतं? आमची लेकरं, गोरगरिबांची लेकरं. ज्या वेळेला मुलगी चक्कर येऊन पडली, माणूस दनादन फेकतोय लोकांना. अरे ते पण तुझ्यासाठीच आलेत ना, तुझ्या मुलासाठी तुझा इतका तळतळ पार ती चक्कर येऊन पडली तर. नाही नाही नाही, हे चुकीचं होतं ना. तिथं पण कुठेतरी सटकलं बरं का. हे काय बरं. त्याच्यानंतर कुणी जर सेल्फी काढायला आला असेल, या माणसाची भूमिका बघा तुम्ही, दनादन ढकलतोय. कोणी तुला मोठा केलाय? समाजाने. आज तू त्या समाजाला लाथळतोय इतका माज. आणखी एक मी व्हिडिओ बघितला बघा, एक बाबा आहे वयस्कर, हे गाडीत बसलेले आहेत आणि ते बाबा, मला सांगा या ठिकाणी किती मोठा जरी असता ना, कितीही मोठा, आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक जर असता ना, तो उतरला असताना त्या बाबाचं पहिलं त्यांनी दर्शन घेतलं असतं. हा गाडीत बसलेला माणूस आहे, तो त्याच्या टीमशी काहीतरी बोलत होता आणि तो बाबा आपला मध्ये आलाय. मला बोलायचं, तुम्ही बघितलं असेल, सगळ्यांनी जर बघितलं असेल ती क्लिप, तर ते बाबा म्हणतात, जरांगे साहेब मला यायचं तुमच्यासोबत, मी पण येतो आझाद मैदानावर आणि मी तुमचा बॉडीगार्ड म्हणून येतो. वयस्कर बाबा आहे, दाढी पिकलेली आहे, टोपी आहे डोक्यावर, अगदी वय मी म्हणते ना की 75-80च्या घरातले असतील. आणि ह्या बाबाचं काय माहिती का, इथं मला चालता येणार आणि तुला घेऊन चालतो मी, रगेल भाषेत. आणि काचवर केलीन गेला आणि तो बाबा खिडकीजवळ. अरे तुझ्या ठिकाणी खरंच जातीवंत मराठा असताना, जातीवंत आणि छत्रपतींच्या विचारांचा पाईक, तो खाली उतरून पहिला दर्शन घेतला असता. अरे आज 80 वर्षाचं म्हातारं म्हणतोय मला, 80 वर्षाचा बाबा म्हणतोय मला सपोर्ट करायचा आहे तुम्हाला, ह्याच्यापेक्षा आणखी काय हवंय मला? ताई तुमचे आरोप आपण सगळे मान्य करूयात. तुम्ही जे आरोप करतायत ते सगळे असतीलच, पण मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने ते लढतायत, मराठा समाजाच्या इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा मिळतोय, ते अजूनही सगळे सोयरे या शब्दासाठी ठाम आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सगळं सुरू केलेलं आहे. अशा वेळेस सगळं एकीकडे त्यांना प्रामाणिकता म्हटलं जातं आणि तुम्ही आरोप करतात, यामध्ये थोडं गफलत होत नाहीये सगळे? आता मला तुम्ही सांगा, या देशाला काय लागू आहे? संविधान. इथं हुकुमशाही आहे, राजशाही आहे? नाही. ह्या देशाला काय? लोकशाही, लोकतंत्र आहे. मग तुम्हाला संविधानाप्रमाणे चालावं लागन का संविधानाच्या विरोधात? तुम्ही सांगा, संविधान काय म्हणतं? सगळे सोयरे हे काय म्हणतात, मान्य करा. आता बरं ठीक आहे, मी जरी आता बघ, एक छोटंसं उदाहरण देते मी, की बराच वेळा असं होतं ना की दलित समाजाच्या मुलींच्या सोबत सुद्धा मराठा समाजाच्या मुलांनी लग्न केलेले, बरोबर? बरं, तिला त्या दलित समाजाच्या मुलीला मराठा जात लागत नाही हो, तिला बापाचीच जात असती, बरोबर? किंवा मी जरी दलित समाजात गेले ना, आपल्या मराठा समाजातली मुलगी दलित समाजात गेली आणि कुठेतरी भांडणं झाली, त्यांना जातीहून शिवीगाळ केली, ही मुलगी ना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करू शकत नाही समोरच्या माणसांवर. मराठा समाजातली मुलगी दलित समाजाची सून झालेली, ती करू शकते का? नाही, कारण तिला जात कुणाची आहे? बापाची. तुम्ही संविधानाच्या विरोधात जायला लावता राव, काय पण आपलं धरायचं आणि लय स्वतःला 30 मार्कांनी समजायचं, हे काय? हे चुकीचं आहे दादा.
माझे काय दुश्मन नाहीये मनोज जरांगे, माझा काय बांध्याला बांधा नाहीये, काही संबंध नाही. तुम्ही माझे मोबाईल चेक करा, माझा एकच नंबर आहे, माझा मोबाईल चेक करा. तुम्हाला जर कुठं दिसले ना राजकीय कुठल्या तरी बाबा याच्याशी मी निगडीत आहे, राजकीय पक्षाशी किंवा कुठल्या कार्यकर्त्याशी, तरी तुमची चप्पल आणि माझं तोंड राहील दादा. हे संगीता वानखेडेचं वाक्य. काय गरज नाही हो मला, मी प्रामाणिकपणे समाजासाठी लढणारी, मी सर्व जाती धर्मासाठी काम करते, मी एका नाही. परंतु माझ्या समाजाला न्याय मिळावा, आरक्षण मिळावं, याच्यासाठी मात्र मी प्रामुख्याने पुढे असते. आता 10% आरक्षण मिळालं हे तरीही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच आहे, कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे एकंदरीत सरसकटच ते कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, त्याचं आरक्षण पाहिजे, त्यासाठी त्यांनी आंदोलन चालवलंय. या भूमिकेशी तुम्ही त्यांच्या सहमत आहात का? नाही, काही गरजच नाही. 10% मिळाले आणि ते टिकणार आहे, कारण 22 राज्यांना 50%च्या वर आरक्षण आहे, ते टिकलेलं आहे. मग महाराष्ट्राला काय संविधानामध्ये नमूद केलंय का महाराष्ट्राला भेटणार नाही, असं काही आहे का? नाही ना. 22 राज्यांचं जर टिकलं तर आमचं पण टिकणार आहे ना, आपलं पण टिकणार आहे. ठीक आहे, पहिल्या वेळेस आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पहिल्या वेळेस टिकलं नाही, पहिल्या वेळेस 16% दिलं, त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या नाही बरोबर करता आल्या, पण आता केल्या आहेत ना सरकारने आणि करतंय आणि द्यावंच लागणार आहे. आता त्यांना द्यावंच लागणार आहे. हे टिकणार आहे, हे टिकणारं आरक्षण आहे. तुम्हाला का चालत नाही बरं टिकणारं आरक्षण आहे तरी? कारण काय इथं म्हणजे हे मी या लाईव्हच्या माध्यमातून खरंच माझ्या महाराष्ट्रातल्या अखंड तरुण बांधवांना विनंती करेल, आपल्या घरच्या भाकरी खाऊन आहे ना जेलमध्ये जाऊ नका. कारण ज्या वेळेला वेळ येते ना त्यावेळेला कुठलाही नेता तुम्हाला सोडवायला येत नाही. आज हजारो शेकडो लाखो पोरांवर केसेस आहेत, त्यांना विचारा जाऊन की त्या केसचा खर्च कोण करतं, कुठली संघटना करते, कुठला पक्ष करतो. नाही रे नाही, तुमची जी काय आहे ना, तुमच्या बापाच्या खिशातले पैसे जातात, तुमच्या खिशातले पैसे जातात, त्यावेळेला फक्त तुम्हाला तेवढ्यापुरतं डोक्यावर घेतलेलं असतं. नंतर तुमचे ज्या वेळेला दर महिन्याला तुम्हाला कोर्टात जावं लागतं, ज्या वेळेला दर महिन्याला तुम्हाला वकिलाला पैसे द्यावे लागतात, त्यावेळेला हे सगळं खोटं आहे. वकिलाची टीम फीम काही नाही. ज्या वेळेला मागच्या वेळेचा आत्ताचा मी विषय सांगते तुम्हाला, गेल्या वर्षी ज्या वेळेला केरे पाटील आणि काय ते आबा पाटील आणि तो कोण होता आणखी एक, यांची क्लिप व्हायरल झाली होती केरे पाटील बद्दलची, की केरे पाटील मॅनेज झालेला आहे. त्यावेळेला अखंड महाराष्ट्रात त्यांच्या विरोधातली लाट उपळल्या गेली होती, अखंड महाराष्ट्राने त्यांचा विरोध केला. त्यामध्ये मी पण होते की माझ्या समाजाला विकलं म्हणल्यावर मी त्या दलालांच्या विरोधात गेले आणि त्यावेळेला 4 महिलांवर गुन्हे दाखल करायला लावले आबा पाटलांनी, एका दलित समाजाच्या बांधवाला. आता त्या 4 महिलांवरचे 3 काढून घेतलेत, परंतु माझ्यावरचा गुन्हा मात्र तसाच ठेवला. का बरं नाही आला समाजाचा कोणचा वकील? मला 16,000 रुपये द्यावे लागलेत जामीन घेण्यासाठी. हे जे सांगतायत ना वकिलाची टीप, काही नाही. जिवंत उदाहरण मी आहे, जिवंत उदाहरण. ज्या मुलांवर केसेस झालेल्या आहेत ना त्यांना विचारा. आता जर खरं सांगते तुम्हाला, ज्यांच्यावर केसेस झालेले आहेत ना ते पोरं पुढंच नाहीयेत, ते पोरं आहेत पण कुठे माहितीये का मागे, आणि तुम्ही पुढे ज्यांच्यावर केसेस नाहीत त्या. आता तुम्हाला अडकवायचंय. यांचा जो आहे ना यांचा पायंडा आहे काय, तरुणांना अडकवायचं. तरुणांना अडकवायचं म्हणजे हे राजकारण करायला सोपं. तुम्ही नेतृत्व केलं नाही पाहिजे तरुणांनी. तुम्ही जर एखादा तुमच्यातलं नेतृत्व करणारा असेल ना त्याला कसं अडकवता येईल त्या पोरांना, हे यांची खेळी चालू आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना, तरुणांना, माझ्या भावांना विनंती करेल, तुम्ही नक्कीच समाजासाठी लढा, परंतु कुणाच्या सांगण्याहून दगड उचलू नका, जाळपोळ करू नका. जर तुम्ही आता मी एका अधिकाऱ्याची बाईट बघितली आहे की आम्हाला आदेश दिलाय की बाबा गुन्हे मागे घेण्यात यावे. गुन्हे मागे कसे घेण्यात यावे बघा. ह्या क्लिप बघा तरुणांनी, फार महत्वाचं आहे माझ्या भावांनो, फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं 5 लाखाखालील जे काही नुकसान असेल त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात यावे. 5 लाखाच्या वरचं नुकसान आहे ते त्या आंदोलनकर्त्यांकडनं भरपाई करून घ्यावी. कुठून देणार आहे तो पोरं? मागं घेणार, पण त्याचं नुकसान जो आहे ना, नुकसान भरपाई तुमच्याकडनं घेणार आहे. देणार आहे का नेते लोक तुम्हाला आणून, ज्यांच्या सांगण्याहून तुम्ही दगडफेक केली, जाळपोळ केली? आणि हे बघा, कोर्टाचा बाप कोण नाही एवढं लक्षात ठेवा. कोर्ट जो आदेश देईल ना त्याचं पालन करावंच लागेल. तुम्ही जर ते भरपाई करू शकत नसाल तर तुम्ही दंडाला पात्र आहात, शिक्षेला पात्र आहात आणि तुम्हाला शिक्षा होणार. त्यामुळं तुम्ही कुणाच्याही सांगण्यावरून, ते अंतरावली सराटीचा जो दादा आहे एक, त्यांनी बाईट दिलेली आहे की जरांगेच्या सांगण्यावरून त्यांनी काय केलं, कोपर्डीच्या ताईच्या त्या नराधमांवर हल्ला केला. यांनी 2 वर्ष जेल भोगून आला, 5 वर्षाची सजा त्याला लागली आहे. त्याच्या बापाचं बघा तुम्ही काय आहे बाईट, त्याच्या बापाचं स्टेटमेंट बघा तुम्ही, एका चॅनलला दिलेले त्याच्या बापाने त्या मुलाच्या, की आमचे मुलं काम करत असताना यांनी नाही का कुठं गडावर झेंडा रोवायचा किंवा कुठंतरी समाजाच्या कार्यासाठी न्यायचं म्हणून. बरं, मग त्याच्यात मध्ये जरांगेरी का बरं
मला तुम्ही ह्याच्यामध्ये एक सांगा ना, जरांगे का नाही स्वतः घेतला हत्यार हातात आणि त्या कोपर्डीच्या नराधमांवर जरांगेने का नाही हल्ला केला? ह्या पोरांना का करायला लावला? मला एक साधा आणि सरळ का या पोरांनाच का करायला लावला? आपण सेफ राहायचं, दुसऱ्याच्या घरची लेकरं. नक्कीच ताई, आज तुम्ही अजय महाराजांची सगळी पत्रकार परिषद पाहिली असेल. त्यांनी खूप गंभीर आरोप मनोज जरांगे यांच्यावर केले आहेत की तो फोन कुणाचा होता आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं. लोणावळ्यामध्ये आंदोलन खरं तर मागं घ्यायचं होतं. बंद दाराआड काय चर्चा झाली, या सगळ्या आरोप त्यांनी केलेले आहेत. त्या टीममध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या आंदोलनात त्यांच्या सहभागी होते, सोबत होते, ते तुमच्याही सोबत त्यातील काही लोक आहेत. नक्की चर्चा काय होती आणि नक्की झालं काय होतं? मला ते सांगता येणार नाही बघा की बाबा तिथं काय झालं, परंतु जी मागणी होती ती तर पूर्ण झालेली नाहीये. हे मात्र 100% खरं की ज्याच्यावर काय यांना बोलायचं होतं ना ते बोललेलंच नाहीये. आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमच्यावर आम्ही एवढं का नितांत प्रेम केलं आणि विश्वास ठेवला. तुम्ही काय करत होते, कानात सुद्धा बोलू देत नव्हते. कानात मीडिया पुढे या, कानात नाही बोलायचं, इथं या, कोपऱ्यात नाही जायचं, बंद दाराआड नाही, ओपन तुम्ही सगळ्यांच्या समोर बोला, बरोबर? ही तुमची मागणी होती. मग तुम्ही तिथं गेल्यानंतरच का बरं तुमची हे झाली? लोणावळ्यात गेल्यानंतर तुम्हाला का वाटलं बंद दाराआड मीटिंग करावी? बरं, त्याच्याही नंतर तुम्ही ज्या वेळेला का एका पत्रकार दादाने विचारला होता प्रश्न, मी ती बाईट बघितली. काय माणूस चिडलेला आहे. कोण विचारणार? तू माझा समाज विचारत नाही मला, तू कोण विचारणारा? मी माझं बघीन. हे उडवाउडवीची उत्तर होती. ही तर कळून जातं दाल में कुछ काला आहे. दाल में कुछ काला नाही तर पुरीची पुरी दालच काली जरांगेची, दाल में कालाच नाहीये. हे चुकीचंच आहे. म्हणून तर माणूस चिडतं कधी माहितीये का? खरं असल्यावर माणूस चिडतच नाहीये. तू तिथं त्या पत्रकाराने तुम्ही कोण मला विचारणार? अरे त्यांनीच तुला डोक्यावर घेतलंय आणि तू त्यांच्यावर पण चिडतो का? तुम्ही कोण विचारणार? पत्रकार विचारणार तुला, त्यांची उत्तरं द्यायची होती. तू कधी म्हणतो ते काय अधिकारी होते, कधी म्हणतो शिष्टमंडळ होतं. सांग ना क्लिअर कोण होते ते? त्यांनी सांगितलं की बाबा ज्या वेळेला अध्यादेश हातात आला त्यावेळेला बाबाचं काय म्हणणं, मी काना मात्रा विलांटी पार उकार सगळं बघणार, चेक करणार आणि मग इथून माघारी फिरणार. मी माझे वकिलांची टीम कोणची वकिलांची टीम होती? करा की प्रसिद्ध तुम्ही. त्या वकिलांच्या टीमनी पण मला असं वाटतं की बाबा बाईट द्यावी मीडिया पुढे. तुम्ही तर घ्यावी त्यांची बाईट. वकिलांची टीम कोणची होती ना, तुम्ही त्याला फोन करून विचारा की आम्हाला बाईट घ्यायची, ती वकिलांची टीम सांग. म्हणजे ती वकिलाची टीम येईल ना तुमच्या पुढं. हा बाबा आम्ही चेक केलं आणि आम्ही यांना सांगितलं ओके आता जावा तुम्ही घरी. नाही का? काय कुणबी म्हणून दाखले भेटत नव्हते का पहिले? मला सांगा, भेटत नव्हते का? भेटत होते ना दादा. एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या भूमिकेवर आणि त्यांच्या ज्या प्रामाणिकतेवरच तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत असं का? बिलकुल आहेच ना, दिसतंय अखंड महाराष्ट्र. तुम्हाला सांगू का, घरात त्यांनी जी विरोधी मिरवली आहे लोकांनीच त्यांनी दिलेला मॅनेज न होणारा मनोज, ती खोटी आहे. मग मीच म्हणत होते यस बिलकुल मॅनेज झालेला आहे मनोज. कधीच कळेल वर्षभरात तुम्हाला. थांबा, पुन्हा एकदा तेच वाक्य बोलेल की खोट्याची चादर तोंडावर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडं पडतं. ती बरोबर ती अपुरी चादर असती खोटी, खऱ्याची चादर फुल असती. त्यामुळे ती तुम्हाला उघडं करत नाही, पण खोट्याची चादर तुम्हाला उघडी करते. आणि यांची खोट्याची चादर आता उघडी करायला लागली बरोबर यांना. त्यामुळं हे सांगण्याची गरज महाराष्ट्रातल्या. बरं आता ठीक आहे, तिकडनं आल्यानंतर अंतरावली सराटीमध्ये बघा पहिले तुम्ही गर्दी किती असायची, लाईन होती हो, अशी लाईन लागायची पार गाड्या कुठनं. आता तुम्ही गर्दी बघा. काय झालं माहिती का, पहिला 99% समाज यांच्या बाजूने होता, फक्त 1% विरोध, 1% विरोधात होता बरं का, की आम्हाला मराठा म्हणून हवंय. 1% समाज विरोधात होता. आता नाही तसं दादा, आता चित्र उलटंय. आता तुम्ही बघा ह्यांनी जे आव्हान दिलंय ना, येत आहेत का बघा, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे. इथंही आपला वापरच झाला आणि इथंही आपला ऱ्हासच झालेला आहे. इथंही आपल्याला काही मिळालेलं नाही. काय मिळालंय हो सांगा ना तुम्ही? प्रकाश आंबेडकर साहेबांची बाईट आहे. तुम्ही 10-12 लोकांसोबत जेवू नका, तुम्ही सगळ्या लोकांच्या सोबत जेवा. तुम्ही का 10-12 लोकांसोबत जेवताय? तुम्ही दुपारचं काहीतरी हातावर भाकरी घ्यायची कॅमेऱ्यांना दाखवण्यासाठी, संध्याकाळचं तुम्ही का बरं बंद दाराआड जेवताय? जे त्या पोरांसोबत जेवा ना, ते काय खातात कळतंय का तुम्हाला? ते कुठं झोपलेत माहितीये का तुम्हाला? त्या याच्यामध्ये मला सांगा तुम्ही काय, कुठल्याही गोष्टीला काहीतरी कॉमन सेन्स नावाचा भाग असतो. मी पण एवढी शिकलेली नाही हो दादा, हाफ टाइम 7वी पास बाई आहे मी पण शेतकरी घरातली आहे. माझा बाप गुरं चारणारा माणूस होता, फार गरीब घरात माझा जन्म झालेला आहे, परंतु गरिबी लहानपणापासून भोगली आहे. म्हणून त्याच्या विरोधात कुठेतरी की नाही आरक्षण असतं तर कदाचित आम्ही कुठेतरी पुढे गेलो असतो. आमच्या बापाने आम्हाला शिकवण्याचा धाडस केला असतं. आमच्या बापाने शिकवलं नाही, कारण कुठं तुम्ही बॅरिस्टर होणार आहे, कुठं काय होणार आहे शिकून? माहिती आपल्या समाजाला आरक्षण नाहीये, लिहिता वाचता याच्यावर बस झालं.
गरिबीच तेवढी होती की आम्हाला पुस्तकही भेटत नव्हती. कदाचित आरक्षण असतं तर आम्हाला फुकट पुस्तकं भेटली असती. आमच्या बापाने शिकवण्याचा निर्णय घेतला असता. आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आम्ही मागे राहिलो ना. खर्च आम्हाला आमच्या बापाला झेपत नव्हता आमचा, म्हणून आम्हाला मागं हे कुठेतरी बघितलेलं होतं, भोगलेलं होतं ना, म्हणून याच्यात उतरले होतो. नाही, आता निदान आपल्या येणाऱ्या पिढीला तरी याचा उपभोग घेतला पाहिजे. संगीताताई, तुम्ही फार गंभीर आरोप मनोज जरांगे यांच्यावर करत असतात, पण कुठलाही आरोप करताना त्याला बेस हवा असतो, त्याला पुरावे हवे असतात. तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत की मनोज जरांगे मॅनेज झालेले आहेत? कारण तुम्ही थेट बोलत आहात. यस, बिलकुल. जरी पुरावे नसतील तरी माझ्याकडे जे काय माझ्या दृष्टिकोनास आलेलं आहे, जे काय निदर्शनात आलेलं आहे मी एवढी मोठी तज्ज्ञ नाहीये बाबा. मी सांगितले तुम्हाला, मी एक आपली छोटी कार्यकर्ती आहे. एक समाजावर होणारा अन्याय मला सहन होत नाहीये म्हणून मी उभी राहिलेली आहे. परंतु आता बारसकर महाराज आलेत, असंख्य पुरावे आहेत त्यांच्याकडे. मग माझ्या पुराव्याची काय आहेत ना. कोर्टात मध्ये जेव्हा दाखल करतात तेव्हा कोर्ट म्हणतं का तुझ्याकडचं पण एक आहे ना, सेमच आहे ना ते. मग कोर्ट काय म्हणतं, जर सारखंच असेल तर आम्हाला गरज नाही, एकच द्या बंच प्रत्येकाजवळची. आहे ना बारसकर महाराज, आणखीन येतील, थांबा जरा, येतील. काय झालं माहिती का, समाजामध्ये असेही लोक, हे कलियुग यावं, इथं खऱ्याला गाडलं जातं आणि खोट्याला. हे जे काय असतं ना, हे असं पीक आहे ना की आता बघा केमिकल टाकून नाही का आठवड्यात भाज्या तयार करतात, पण त्या भाज्या काय आहेत माहिती का, शरीराला आपल्या अपायकारक आहेत. हे केमिकल मिश्रित झालंय जरांगे. याला असं केमिकल दिलं ना शरद पवारांनी की हे पार एका वर्षात मध्ये असं उदयास आलं. पण जे जास्त लवकर उगवलं जातं ना त्याला तेवढंच लवकर कापल्या पण जातं. समाज हे बघा, जरी उशिरा लक्षात येत असं येणार, पण येणार. आणि ज्या समाजाने याला डोक्यावर घेतलं ना, भाई मराठी समाज आहे लय बेकार या, जितका आता डोक्यावर घेईल ना पळू मारेल एवढं लक्षात ठेवा. फक्त काही गोष्टी येऊ द्या क्लिप वगैरे बाहेर. जे पोरं आज तळमळीने त्याच्यासाठी लढतायत ना, तीच पोरं जी मला आज नावं ठेवतात, आता शिव्या देत असतील मला कमेंटमध्ये, मला माहिती आहे, तीच पोरं उद्या माझ्याच क्लिप आहे ना शॉर्ट करून आहे ना व्हायरल करतील. हा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. खूप वेळा मी ज्या वेळेला खरं मांडायचा प्रयत्न करते ना, मला खूप ट्रोल केलं जातं. परंतु माझी एक भूमिका असते बघा, मी कितीही ट्रोल केलं तरी माझे व्हिडिओ हटवत नसते खरं बोलण्याची. आणि नंतर मग अशी वेळ येते की मी बोललेलेच शब्द खरे असतात. मग हीच पोरं काय करतात, मला शिव्या देणारी, माझे व्हिडिओ चोरतात, त्याचे तुकडे करतात आणि हेच संगीताताई वानखेडे बोलली होती ते खरं झालं. हे मी आत्ता सांगते तुम्हाला, मी बोललेली हे 100% खरं होणार आहे. गरज काय, आरक्षण मिळालंय ना, कशाला तुम्ही अट्टहास करता नाही तो. नक्की ताई, मी पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्यावर होतो. तुम्हाला ट्रोल करणारे जे काही लोक होते त्यात मनोज जरांगे यांच्यासोबत असणारे किती लोक आहेत ते लोक होते, आणि त्या ट्रोल करणाऱ्यांपैकी एखाद्याची जो त्यांच्यासोबत आहे अशा एखाद्याचं नाव तुम्हाला माहित आहे का? हे बघा, आता त्यांची जी टीम आहे ना ती 10-12 जणांची, ती तर सोशल मीडियावर म्हणजे ह्या गोष्टी बघतात ते, पण ते त्यांना टाईप करायला ह्याला वेळ नसतो. पण त्यांचे पोरं आहेत बघा, ज्या बाबा आता हा या गावचा आहे, मग त्या गावची पोरं याच्या संपर्कात आहे त्या माणसाच्या, मग त्या पोरांना हा सांगणार. कारण मला सुद्धा एक भगवान जाधव म्हणून होते, मी नाव घेईन प्रामुख्याने, भगवान जाधवांनी मला इतका फोर्स केला बोलायला, नाही ताई तुम्ही बोललंच पाहिजेत, नाही ताई तुम्ही याच्यावर व्यक्त झाल्याच पाहिजेत. मग काय होतं माहिती का, भगवान जाधवांचं बघा, ज्या वेळेला माझ्याशी बोलत होते ना, फेसबुकला होते, आता त्यांनी मला ब्लॉक केलेले. मी ज्यावेळेला मनोज जरांगेच्या विरोधात गेले त्यावेळेला ते पण मला याच्यावरच कॉल करत होते, फेसबुकवरच. तर ते पण मला काय म्हणायचे माहिती का, की ताई आपली टीम लय मोठी, टेन्शन घेऊ नका ताई, मी याला सांगतो, ती चौकशी करतो. ज्या वेळेला मला ओबीसीच्या लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली, म्हणजे काय एकंदरीत यांच्या टीम आहे, म्हणजे ह्या पोरं यांनी ठेवलेले आहेत अशी. त्यांच्या बोलण्यात नाही एवढं तर प्रामुख्याने लक्षात आलं की आपली टीम लय मोठी आहे, आपले पोरं करतील काय. म्हणजे हे जे आहे ना हे करायला लावतात त्या पोरांना, मग ते 10 जण, मग त्या 10 जणांना आणखी 20 जण जोडलेले, मग त्या 20 जणांना आणखी, हे असं प्रसार करतात होय. हे अशा प्रकारे यांची टीम आहे. बरं, त्यांना काहीच माहिती नसतं हे जे सांगतील ना, कारण या 10 पैसे भेटतात तो त्यांना भेटत नसतात. बाकीचे काय प्रामाणिकपणे समाजासाठी लढायचं, त्यांना माहित नाही. 10 आहेत ना, यांना येत आहेत पैसे ट्रोल करायचे किंवा माझ्या पोस्ट व्हायरल करायच्या, त्याच्यावर शिव्या द्यायच्या नाही का, व्हिडिओ माझे व्हायरल करायचे, त्यांना ते मॅनेज आहेत, ते पेड झालेले आहेत. त्या पोरांना माहित नाही ना. पण आता काय होणार आहे मला सांगा, मी पुन्हा एकदा सांगते, संविधान लागू आहे, बेकायदेशीर वागू नका. सोशल मीडियावर तुम्ही शिव्या देत असाल, तुम्हाला सोपं वाटतंय, सायबर क्राईमचे गुन्हे कळेल आता त्यांना काय करणारे मी, ते सुट्टी तर कुणालाच नाही बघा. सुरुवात मी करणार आहे, जेणेकरून परत कुठल्याच महिलेचा रास नाही झाला पाहिजे. सुरुवात मी करणार. सुरुवात तुम्ही करणार आहेत म्हणजे तुम्ही आज काही वकिलांची भेट देखील घेतलेली आहे, त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे मला इतक्या गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत, इतक्या गलिच्छ की मी तुम्हाला सांगितलं, संविधानामध्ये आहेत ना तरतुदी महिलांच्या बाजूने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार उपकार आहे आमच्यावर. कदाचित त्यांनी जर संविधानामध्ये काही आमच्या बाजूने कलम तयार केले असते किंवा काय कायदे आमच्या बाजूने नसते ना, या लोकांनी आमचं चालणं बोलणं मुश्किल केलं असतं.
शपथ म्हणजे फार कधी कधी असं वाटतं नाही का की बाबा आमच्यासाठी खरंच देव माणूस तू, की त्याने आमच्यासाठी कायदे निर्माण केले. आणि फक्त विषय एवढाच आहे की सर्वसामान्य महिला असतील किंवा कोण ही लोक बाबा कोर्टाची पायरी चढायची नाही किंवा काय या गोष्टीच्या वाटेला जात नाही. परंतु मी नाही, मी कायद्याला धरून चालणारी बाई आहे. मी छत्रपतींच्या विचारांवर पण चालणारी आणि कायद्याला धरून चालणार. मी या सगळ्यांवर गुन्हे दाखल करणार जेवढ्यांनी मला शिव्या दिल्या आहेत. मी आज वकिलांना भेटले आणि त्यांनी सांगितलं 100% गुन्हे दाखल होतात. ज्या वेळेला कोर्टामध्ये केस जाईल त्यांची तपासणी होईल आणि कळेल त्यांना शिव्या देण्याचे परिणाम काय होतात. शिव्या देणं तुम्ही कमेंटमध्ये जरी दिली ना तरी तो अपराधच आहे. ताई, जाता जाता शेवटचा प्रश्न. संगीता वानखेडे ही जी एक मुलगी होती मराठा समाजातली, ती मनोज जरांगे या प्रामाणिक माणसाच्या वक्तव्याला, त्याच्या सगळ्या कार्याला भुलली आणि समाजासाठी लढण्यासाठी पुढे आली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांना ही अचानकपणे विरोध करायला लागली. संगीता वानखेडे यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मनोज जरांगे पाटील यांना हे ज्या पद्धतीने लढत आहेत त्या लढाईला समर्थन असणार आहे? मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन असणार आहे? नक्की काय पुढची भूमिका असते? अगदी बरोबर. मला काय म्हणायचंय, कशासाठी लढा उभारला होता? आरक्षणासाठी. मिळालं ना. काय संबंध? मग आता जे चालू आहे ते राजकारण आहे. आता जे चालू आहे ना मनोज जरांगेचं ते राजकारण आहे. कुठल्या तरी पक्षाला, एका संपलेल्या पक्षाला वर आणायचंय मनोज जरांगेला. येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा संपलेला पक्ष त्यांना मनोज जरांगेच्या माध्यमातून आहे ना समाजामध्ये कुठेतरी नाही का मतदान भेटलं पाहिजेत. वोट बँक आहे मनोज जरांगे म्हणजे शरद पवाराची. आणि त्याच्या माध्यमातून हे पुन्हा राडा चालू केलेला आहे. जेणेकरून काय माहिती का, निवडणुका व्हायला नको 2024चे जे काय आता लागणारी ते कुठेतरी पुढे ढकलल्या गेल्या पाहिजेत. काहीतरी राडा घालायचा आहे. म्हणजे यांना नाही का ह्यांचं जे काय संपलेला पक्ष आहे तो कुठेतरी पुढे येण्यासाठी किंवा काय त्यांचं असेल त्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी वेळ मिळेल किंवा काहीतरी यांचं साध्य होईल. यामुळे आरक्षण मिळाल्यावर सुद्धा हा माणूस बसलेला आहे. काहीच संबंध नाही आता उपोषणाला बसायचा. संबंध काय? मला म्हणजे हे अगदी लहान लेकराला विचारलं तरी तो सांग की भेटलंय ना. हे काय अट्टहास तुमचा? दुसऱ्याच्या ताटातलं द्या. छत्रपतीची शिकवण नाहीये. काय संबंध? कुणबी म्हणून त्यांना भेटतातच, त्याच्यातमध्ये जाऊ द्या. ज्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांना मराठीत घेऊ द्या. तुमचा प्रॉब्लेम काय? हे किती वेडेपणा, किती वेड्यात काढणं लावलं मला सांगा समाजाला. हे कळतंय. अरे भावांनो, भेटलंय आपल्याला आरक्षण, ते टिकणार आहे एवढं लक्षात घ्या. नादी लागू नका, एवढंच बोलेल. ताई, अजून एक जाता जाता प्रश्न माझा असा आहे की ज्यावेळेस अंतरवली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, खास करून महिलांवर जो लाठीचार्ज झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात, म्हणजे अगदी मराठा समाजच नाही तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती हळहळली. म्हणजे ती कुठल्याही समाजातली असू द्या, ती हळहळली. त्या आंदोलनाला सगळ्यांनीच समर्थन दिलं की अशा पद्धतीने महिलांवर लाठीचार्ज व्हायलाच नव्हता पाहिजे. तुमचा मुख्य आक्षेप कशाला आहे? कारण महिलांवर लाठीचार्ज झाला म्हणून महाराष्ट्र एकवटला, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठीमागे उभा राहिला. आणि दुसरीकडे व्हायचं वर्ष जर आपण पाहायला गेलं तर दुसरीकडे एका महिलेवर अशा पद्धतीने तिथीलच लोक बोलतायत. त्याला आक्षेप आहेत की मनोज जरांगे यांच्या प्रामाणिकतेवर तुमचा विश्वास नाही. मुळात मध्ये माझा या गोष्टीवर तर आक्षेप आहेच आहे की बाबा त्या महिलांवर लाठीचार्ज झाला म्हणून आपण इतकं उफाळून उभं राहिलोय की बाबा वयस्कर असतील काय सगळ्या महिलांना रक्तबंबाळ केलं. ते जे दृश्य होतं ते अगदी विचलित करणार होतं आणि त्रासदायक होतं की महिलांचा राहत झालाय, तिथं महिलांवर अत्याचार झालाय. परंतु ज्या वेळेला ठीक आहे ते मारलंय. हो, एक म्हण आहे बघा आपल्या मराठी माणसांमध्ये की मारण्याचे घाव बुजतात, बोलण्याचे नाही. मला बोलल्या जाते हो, दररोज नागडं केल्या जातंय दादा. त्यांच्यावर लाठीचार्ज केलाय, माझे कपडे उतरले. अश्लील शिव्या आहे तुम्हाला, अश्लील. मी सांगू शकत नाही तुम्हाला इतके अश्लील शिव्या. मला माझ्या लेकींना, लहान लेकरं येत होते, लहान लेकरं आहे दादा, माझी मुलगी लहान आहे, ज्या शिव्या देण्यात येत आहेत ना, पॉस्को सारखे गुन्हे दाखल होतील एवढं तुम्हाला सांगते. एवढी मला शाश्वती माझ्या संविधानावर, सोडणार कुणालाच नाही मी. आणि राहिला विषय की त्या महिलांवर अत्याचार झाला, मनोज जरांगे भाषणात त्याच्या बराच वेळा बोललाय की आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला, म्हाताऱ्या माणसावर. मग मी आया बहीण नाही का? मी कोण आहे? मी तर तुझी बाजू घेतली होती बाबा खंबीरपणे. अख्खा ओबीसी समाज माझ्यावर उलटला होता, मी तुझी बाजू घेतली होती खंबीरपणे. पण नाही, चुकीच्या व्यक्तीची बाजू घेतली मी. याची मला खंत आहे, फार खंत आहे तुम्हाला सांगते. फार वाईट वाटतंय मला की मी चुकीच्या गोष्टींना खतपाणी देत बसली. मी त्यांना मशिया समजले, कुठंतरी छत्रपतींच्या विचारांचा पाईक समजले त्या माणसाला. आणि आता तो म्हणतो मीच छत्रपती आहे. बाबा, छत्रपती तू नाही होऊ शकत. छत्रपती कुणीच होऊ शकत नाही जगात मध्ये. लायकीच नाहीये तुझी. स्वतःला छत्रपती म्हणून घेऊ नको. हे बघा कसं असतं दादा, जे पेरू ते उगवेल. यांच्या मुलांचे संस्कार बघा, यांच्या मुलीचं बाईट बघा. काय मुलीचं आहे की देव माझ्या बापापुढे झुकतो म्हणे, माझा बाप देवापुढे झुकत नाही. हा अहमपणा आहे, मीपणा. त्यांच्या भाषणाचे बघा तुम्ही सुरुवात, मी आरक्षण देतो,
मी देतो, मी करतो. जिथं मीपणा येईल ना, संपलेलं असतं बघा तिथं सगळं. आणि यांना स्वतःला सगळं श्रेय घ्यायचंय. हे न येऊ द्यायचं कारण काय माहिती का कुणालाच, की ते किशोर चव्हाण असतील, बारसकर महाराज असतील, योगेश केदार असतील, अगदी प्रामुख्याने जातीने अजून सुद्धा त्यांच्यासोबत आहे साबळे, मंगेश साबळे. ते पोरगा खरंच त्याला मानलं पाहिजे प्रामाणिकपणे, की त्याची बाजू या माणसाने घेतली नाही. अजूनही त्या मंगेशबद्दल एकही शब्द याच्या थोबाडात निघत नाही की पोरग सपोर्ट करतंय त्यांना. हा कुणाचंच नाव घेत नाही, अजिबात नाही. मग ते माणूस उभा होईल, मोठा होईल. याला कुणाला मोठं करायचं नाही याचा असं डोक्यात मध्ये हवा आहे. हा त्या लोकांना सुद्धा विश्वासात घेत नाही हो. उपोषणाला बसायचा हा त्या लोकांना बारसकर महाराजांचा आजची बाईटमध्ये बघा तुम्ही, की आम्हाला सांगून आले आपल्याला काय बैठक घ्यायची आहे आणि आपण दिशा पुढची नंतर ठरवून. हा माणूस मीडिया पुढे आला म्हणून तुम्ही बसलो उपोषणाला. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो कोण याला चालवणारा धनी का ज्याच्या हातात रिमोट आहे त्याच्यानुसार हा चालतो. हा याच्या मताचं कुणालाच सांगत नाही, हा फक्त एकाच व्यक्तीचा ऐकतोय. हा ते खरंच फोन आहे ना त्याचे चेक करायला पाहिजे, सगळं काही बाहेर येईल. नक्कीच. आज मनोज जरांगे पाटील यांचा आजच्या दिवसावर झालेला हा गंभीर आरोप आहे. सुरुवातीला दुपारी अजय महाराज बारसकर यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेत. त्यानंतर संगीता वानखेडे असतील त्यांनी देखील गंभीर आरोप केलेले आहेत. अशाच पद्धतीने मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीने त्यांना त्यांचा अनुभव आला हा त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे किती तथ्य नाही हे येत्या काळात आपल्याला समोर येईलच. मात्र त्यांना आलेले जे काय अनुभव आहेत ते त्यांनी अशा पद्धतीने मांडलेले आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची पुढची दिशा आहे. 24 तारखेपासून हे आंदोलन सुरू होणार आहे. मात्र अशा पद्धतीने आंदोलनाशी जोडलेला एक एक माणूस समोर येतोय आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरच थेट आक्षेप घेत आहे. अभिजित दराडे, महाराष्ट्र टाइम ऑनलाईन, पुणे.